दोघं भगिनींना मी मसाले भात करत आहे साधा. तर मी 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत. इथे मी पनीर तळते, हलकं गोल्डन कलर तळून घेते. तिकडे मी 1 वाटी कांदा घातलेला आहे, 2 मिडियम आकाराचे. आणि पत्ता कढीपत्ता घातला आहे, लसूण घातला आहे, त्याशिवाय अद्रक घेतलं, काळी मिरी आणि दालचिनी टाकून घेते. ते फ्राय झाल्यानंतर मी मसाला घालणार आहे. मी गोल्डन आकारावरती पनीर तळून घेते. राहिलेलं पण मी टाकून घेणार आहे. कांदा चांगला लाल करून झालेला आहे. त्यात मी मसाले आहेत ते घालून घेते. गॅस थोडासा कमीच केलेला आहे. आणि मी पहिले परतून घेते चांगलं. तर पनीर चांगलं परतून घेतलं तर खायला चांगलं लागतं. मी त्याच्यावरून टाकायला एक खोबरं पण घेतलेलं आहे. ओलं खोबरं बारीक करून घेतलं आणि कोथिंबीर पण घेतलेलं आहे वरतून गार्निशिंग करायला. त्याच्यामध्ये मी सोयाबीन घालून घेते, मटार घालून घेते. मी फक्त सोयाबीन आणि मटारच घालणार आहे. तुम्हाला जर अजून काही जास्त जमाले टाकायचं तर तुम्ही टाकू शकता. तुम्ही फ्लावर घालू शकता, गाजर, परत बटाटा, तुम्हाला ज्या हव्या त्या भाज्या तुम्ही टाकू शकता. कारण मला एवढ्या भाज्या खूप म्हणजे बरं वाटतं खायला, खूप भाज्या नाही आवडत. अशा प्रकारे वरतून घेते सगळं. 15-20 मिनिटात आपला भात काय होईल, रेडी होईल, तयार होईल. पनीर तळून घेतलेलं आहे. पनीर तळून घेते. मी ते आता काढून घेते आपल्या एका प्लेटमध्ये. पनीर काढून घेतलेलं आहे मी. थोडंसं पाणी टाकणार आहे, कारण पाणी टाकल्यामुळे ते वाटण नाही होते, म्हणून ते थोडंसं मी पाणी घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि तुम्ही छोट्या मी 3 मिडियम आकाराचे 3 वाट्या बासमती राईस घेतलेला आहे. धुवून घेतला मी. 10 मिनिटं झालेली आहे. त्यानंतर मी आता याच्यात ना आणखी पाणी घालून घेणार आहे. पाणी घालते मी याच्यात बघा. पाणी तिथे वापरायचं मिसळ जाऊन थोडंसं मी पाणी टाकत आहे. त्यानंतर थोडंसं आपल्या चवीनुसार मीठ घालणार आहे. एवढं मी चवीनुसार मीठ घालते, जास्त नाही. मीठ टाकलेलं आहे मी फक्त, एवढं पुरेसं होईल. थोडीशी गॅस कोथिंबीर घालून घेणार आहे. कोथिंबीर घालून घेतली त्याच्यात.
गॅस करतो मी. छान असं मी साध्या पद्धतीने म्हणजे जेवढ्यात आपल्या घरात जे साहित्य आहे त्यात आपण म्हणजे रेसिपी करू शकतो आणि ते पण अगदी टेस्टी आणि छान लागते खायला. घातले आता आणि त्याला उकळी आली की 10 मिनिटात होऊन जाईल. छान असं भिजलेलं आहे. इकडे 2-3 उकळ्या आल्या आहेत की मग त्यातून तांदूळ घालणार आहे. त्यासाठी घातलं मोकळा आणि छान होतो सुटसुटीत. तेल आहे हे पूर्ण झाकून ठेवणार आहे. थोडंसं पनीर एखाद्या थोडंसं मीठ घालते मी. असं साध्या पद्धतीने म्हणजे मला राईस आवडतो. खूप भाज्या साऱ्या आवडत नाही कारण तुम्हाला जर टमाटा सुद्धा टाकायचा असेल तर टाकू शकता. टमाटा त्या म्हणजे तुम्हाला ज्या आवडेल त्या भाज्या तुम्ही तयार घालू शकता. म्हणजे पण जेवढं आपल्याकडे अवेलेबल आहे आपल्याकडे आहे घरात त्यातच आपण केलं तर खूपच छान आणि सुंदर होतं. म्हणून आपल्याच घरच्या साहित्यात जेवढं आहे तेवढ्यामध्ये करून घेण्याचा प्रयत्न करते. त्याला उकळी पण आलेली छान. आता उकळी आली तर हा राईस टाकणार आहे. आलीच उकळी तर हा राईस घातला त्याच्यामध्ये. त्यातने हा राईस घालून घेतलेला आहे मस्त पैकी. राईस घातला त्याची पनीर फुटून ते टाकून घेणार आहे. पाणी काढून टाकत असतात आणि त्याच्यात मी हा पनीर सुद्धा घातला आहे. त्यात मिक्स करून आणि आपण त्याला चिकटच करणार आहे. फक्त त्यामध्ये आपला भात अगदी मस्त शिजून तयार होईल. झाकण लावलेलं आहे अशा पद्धतीने. पाणी टाकून ठेवून देते कारण आपलं किचन थोडं स्वच्छ असायला पाहिजे. अशा प्रकारे आम्ही मसाले भात बनवलेला आहे.
सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर भगिनींनो, धन्यवाद.